गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळे? मी आज बनवणार आहे वांग्याचं भरीत. त्यासाठी वांग्याला तेल लावून त्याला भाजून घेतलं, भाजायला ठेवलं. मग इकडे मी कांदा चिरून घेतलं. कांदा चिरून झाल्यानंतर लगेच टोमॅटो चिरून घेतलं. टोमॅटो चिरून झाल्यानंतर मी ते व्यवस्थित भाजून घेतलं. जो वांग्याचं भरीत आहे ना, त्याला चांगलं भाजून घ्यायला पाहिजे, मगच त्याचा टेस्ट येतो. मग नंतर मी इकडे कढई ठेवली. कढई ठेवून झाल्यानंतर मी त्यात 2 चमच तेल टाकलं. तेल टाकून झाल्यानंतर मी त्यात मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतड करून झाल्यानंतर मग मी जिरा टाकला. जिरा टाकून झाल्यानंतर मी कढीपत्ता टाकलं आणि मग टोमॅटो आणि कांदा टाकून घेतलं. कांदा टाकून झाल्यानंतर ह्याला त्याचं वरचं वांग्याचं भरीतचं सगळं वरचं साल काढून घेतलं. साल काढून झाल्यानंतर त्याला बारीक चिरून घेतलं. चिरून झाल्यानंतर ते टाकून घेतलं. ते टाकून झाल्यानंतर मी 5 मिनिटं चांगलं शिजून दिलं. शिजून झाल्यानंतर मग मी लाल तिखट टाकलं, हळद टाकलं, धनिया पावडर टाकलं, गरम मसाला टाकलं आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर चांगलं शिजून द्यायचं.